Hello friends, good morning. Myself Busari Vishwas, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is hospital and clinical pharmacy. In previous some lecture we discuss about the hospital formulary system. विद्यार्थी मित्रांनो, मागील 1 ते 2 लेक्चर पासून आपण हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम हा जो चॅप्टर आहे तो डिस्कस करत आहोत आणि त्यामधील रिमेनिंगचे पॉईंट्स आहेत लीगल अस्पेक्ट ऑफ फॉर्म्युलरी सिस्टीम, त्याचबरोबर गाईडलाईन प्रिन्सिपल फॉर ॲडमिशन ऑर डिलेशन ऑफ ड्रग इन द फॉर्म्युलरी, देन प्रिपरेशन ऑफ द formulary drug list, content formulary, then the format, size and appearance of the formulary and facility required for the formulary system इत्यादी पॉइंट्स आजच्या या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट वन पाहूया, लीगल अस्पेक्ट फॉर्म्युलरी ऑफ सिस्टीम. इन दॅट लीगल अस्पेक्ट ऑफ फॉर्म्युलरी सिस्टीम, in a hospital the physician has to write the prescription and sign it in the doctor's order book. हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांच्या आदेश पुस्तकात लिहून त्यावर सही करावं लागते किंवा जे डॉक्टर प्रिस्क्रिप्शन लिहितात त्यानुसार त्या आदेश पुस्तकावर लिहून त्यांची सही त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे, इट इज द ओनली लीगल प्रिस्क्रिप्शन अँड द फार्मसिस्ट देन डिस्पेन्स इट. हे एकमेव काय आहे, लीगल जे प्रिस्क्रिप्शन आहे आणि फार्मसिस्ट नंतर ते काय करतं, वितरित करतं. फार्मसिस्ट त्या लीगल प्रिस्क्रिप्शनला डिस्पेन्स करतो, वितरित करतो. बट इफ द फिजिशियन राईट द केमिकल नेम ऑफ द ड्रग, देन द फार्मसिस्ट may dispense the brand in his judgment which meet the therapeutic needs. जर डॉक्टरांनी किंवा फिजिशियननी औषधाचं काय केलं असेल, केमिकल नाव लिहिलं असेल त्या ड्रगचं, तर फार्मासिस्ट काय करतो की त्याच्या जजमेंटनुसार जो ब्रँड नेम आहे त्या एखादा ड्रग आहे त्याचं ब्रँड नेम असेल ते आणि त्या ड्रगमध्ये केमिकल नेम ते सपोज असेल तर तो त्याच्याशी रिलेटेड, त्या केमिकल नेमशी रिलेटेड त्या ड्रगचं जे ब्रँड नेम आहे तो त्याच्या जजमेंटनुसार देतो की ज्याचे थेरापेटिक उपचार त्याच्याशी रिलेटेड आहेत किंवा त्याच्या गरजेचे आहेत, तो गरज पूर्ण करेल त्या थेरापेटिक उपचारचे. But the problem will arise then formulary system is put into effect in the hospital and the prescriber due to his habits uses the proprietary names of the drug. परंतु जर समस्या जर उद्भवलेले त्यावेळेस औषधोपचार यंत्रणा हॉस्पिटलमध्ये जे अंमलात आणली जाते आणि जेव्हा त्याच्या सवयीमुळे प्रिस्क्रिप्टर औषधाची मालकीची त्या ठिकाणी त्याचं नाव, मालकाची प्रोप्रायटरीचं नाव त्या ठिकाणी लिहिलेलं असतं किंवा त्या ठिकाणी असतं. टू अवॉइड सच कॉम्प्लिकेशन्स डिफरंट मेथड्स आर यूज इन हॉस्पिटल फॉर ऑब्टेनिंग प्रायर मेडिकल कन्सेंट टू द ऑपरेशन ऑफ हॉस्पिटल फॉर्म्युलरी. परंतु अशा कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी डिफरंट टाईपच्या फॉर्म्युलरी सिस्टीम त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेलेल्या आहेत, डिफरंट टाईपच्या पद्धती त्या ठिकाणी वापरल्या गेलेल्या आहेत अशा प्रकारचे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी. त्यामध्ये फर्स्ट वन आहे, टू यूज प्रिंटेड वर्डिंग ऑन द प्रिस्क्रिप्शन फॉर्म. जी प्रिस्क्रिप्शन आहे त्या प्रिस्क्रिप्शनवरील काय केलं पाहिजे, प्रिंटेड वर्डमध्ये यूज केले पाहिजे किंवा छापील शब्द वापरणे. उदाहरणार्थ त्या ठिकाणी जेनरिक नेम वापरणे ओनली
जेनरिक नेमची नावं. त्यानंतर नेक्स्ट वन असेल डिस्पेन्स इन अकॉर्डन्स विथ द हॉस्पिटल फॉर्म्युला. जो हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या अकॉर्डन्सनुसार किंवा त्या रुग्णालयाच्या सूत्राप्रमाणे त्या ठिकाणी औषधोपचार करणं गरजेचं आहे. इन सम हॉस्पिटल द कन्सेंट स्टेटमेंट इज ऑफन followed by yes or no statement so that physician get the option of prescribing specific drug. काही हॉस्पिटलमध्ये इन सम हॉस्पिटल काही हॉस्पिटलमध्ये सहमती स्टेटमेंट नंतर अनेकदा होय किंवा नो स्टेटमेंट असते. सहमती स्टेटमेंट त्यामध्ये होय किंवा नाही असे स्टेटमेंट असते, जेणेकरून फिजिशियनला विशिष्ट औषधे लिहून देण्याचा त्या ठिकाणी पर्याय मिळू शकेल किंवा पर्याय मिळेल. देन नेक्स्ट वन आहे टू इनकॉर्पोरेट इन द बेसिक पॉलिसी अँड प्रोसिजर ऑफ द हॉस्पिटल और इन द रूल्स अँड रेग्युलेशन्स. जे हॉस्पिटल आहे त्या रुग्णालयाचं जे मूलभूत धोरणं आहेत किंवा त्या मूलभूत धोरणात आणि कार्यपद्धतीमध्ये किंवा नियमामध्ये ते समाविष्ट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. टू एक्सप्रेस द पॉलिसीज अँड प्रोसिजर गव्हर्निंग द हॉस्पिटल फॉर्म्युलरी सिस्टीम इन अ सेपरेट सेट ऑफ पेपर अँड रिक्वेस्ट ऑल फिजिशियन टू ॲक्सेप्ट द प्रोसिजर अँड साइन द डॉक्युमेंट्स. ज्या रुग्णालयाच्या हॉस्पिटलच्या पॉलिसीजनुसार किंवा त्या सूत्रानुसार किंवा त्यांच्या धोरणानुसार आणि कार्यपद्धती व्यक्त करणे, त्याचबरोबर कागदपत्र जे आहेत डॉक्युमेंट जे आहेत डॉक्युमेंटरी जे आहे कागदपत्राच्या एका वेगवेगळ्या स्टेटमध्ये सिस्टीम आणि सर्व जे फिजिशियन आहेत त्यालाच आपण चिकित्सक म्हणू त्या चिकित्सकांना प्रक्रिया स्वीकारण्यासाठी आणि कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी काय करायचं त्या ठिकाणी विनंती केली गेली पाहिजे किंवा विनंती केलेली असते. देन नेक्स्ट पॉइंट आहे गाइडलाइन्स प्रिंसिपल फॉर ॲडमिशन और डिलेशन ऑफ ड्रग इन द फॉर्म्युलरी. गाइडलाइन प्रिन्सिपल्स आहेत कशाशी रिलेटेड आहेत तर ॲडमिशन्ससाठी किंवा त्या ठिकाणी डिलेशन करण्यासाठी कशाचं ड्रगचं इन द फॉर्म्युलरी सिस्टीममध्ये. त्यामध्ये फर्स्ट वन आहे फॉलोइंग द क्रायटेरिया शुड बी टेकन इन टू कन्सिडरेशन फॉर ॲडमिशन ऑर डिलेशन ऑफ द ड्रग्स इन द फॉर्म्युलरी. म्हणजेच काय ज्या फॉर्म्युलरीमध्ये तुमचे औषध प्रवेश ॲडमिशन म्हणजे त्याचा औषधांचा प्रवेश किंवा डिलेशन म्हणजे त्याचे नष्ट करणे औषधांचा प्रवेश किंवा नष्ट करण्यासाठी निकषांचे जे निकष आहेत त्याचे पालन केले पाहिजे. त्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे मग व्हेदर द मेडिकल स्टाफ कन्सिडर द ड्रग टू बी ऑफ प्रूव्ह क्लिनिकल व्हॅल्यू बेस्ड ऑन देअर एक्सपिरियन्स विथ इट. वैद्यकीय जे कर्मचारी असतील किंवा मेडिकल स्टाफ जो असेल ते कर्मचारी औषधांच्या त्यांच्या अनुभवाच्या आधारे हे सिद्ध जे क्लिनिकल मूल्य असल्याचे सिद्ध करतात. ते काय सिद्ध करतात की ते क्लिनिकल मूल्य आहेत हे त्यांच्या अनुभवाच्या आधारे सिद्ध करतात. ड्रग मस्ट बी recognized by the pharmacopoeias and formularies approved under the Drugs and Cosmetic Act and rule there under. जे औषध आहेत आणि कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत ज्या मंजूर फार्माकोपिया आणि फॉर्म्युलरीज आहेत त्याद्वारे औषधे ओळखले जाणे आवश्यक आहे. देन नेक्स्ट वन the manufacturer of the drug should have the license under the drug and cosmetic rules and should not have been punished for any serious offenses under the law of drugs and medicine. जे औषध आहेत किंवा औषध उत्पादकाकडे औषधे आणि कॉस्मेटिक नियमानुसार परवाना धारक असणे आवश्यक आहे आणि औषधे आणि औषधाच्या कोणत्याही कायद्यानुसार
गंभीर गुन्ह्याबद्दल शिक्षा होऊ नये, याच्याशी रिलेटेड हा पॉईंट्स आहे. त्यानंतर नो ड्रग or preparation of secret composition should be admitted in the formulary. कुठल्याही औषधाने किंवा गुप्त रचनेने तयारी केल्याबद्दल त्यामध्ये सूत्रात त्या ठिकाणी फॉर्म्युलरीमध्ये त्याला प्रवेश दिला जाऊ नये किंवा त्याचं फॉर्म्युलरी ॲडमिट केली नाही पाहिजे. नो ड्रग और प्रिपरेशन कंटेनिंग मे ingredients should be admitted if the similar therapeutic effect can be obtained by the use of single ingredient. Then next one आहे preparation of the formulary. The first step in the development of formulary, in the development of the formulary, a formulary for any hospital, it is from a competent pharmacy and therapeutic committee. म्हणजेच काय की कोणतीही जे हॉस्पिटल असेल किंवा कोणत्याही रुग्णालयासाठी फॉर्म्युलरी म्हणजे एक सक्षम फार्मसी आणि त्या ठिकाणी उपचारात्मक समिती तयार करणं गरजेचं आहे. द कमिटी देन डिसाइड ऑन द फॉलोइंग. त्यानंतर समिती खालील जे बाबीवर निर्णय घेते, खालील ज्या बाबी आहेत त्याच्यावर ते कमिटी निर्णय घेते. त्यामध्ये फर्स्ट वन आहे व्हॉट टाईप ऑफ पब्लिकेशन विल बी मोस्ट सुटेबल फॉर द हॉस्पिटल. म्हणजेच काय, कोणत्या प्रकारचे पब्लिकेशन ह्या हॉस्पिटलसाठी सुटेबल असेल किंवा योग्य असेल. त्यामध्ये फर्स्ट वन आहे मग अ हॉस्पिटल ओन फॉर्म्युलरी. त्या हॉस्पिटलची स्वतःची फॉर्म्युलरी किंवा त्या रुग्णालयाची स्वतःची फॉर्म्युलरी ही सुटेबल असेल की नाही. त्यानंतर अ सिम्पल लिस्ट ऑफ ड्रग, त्या ड्रगची एक सोपी यादी किंवा लिस्ट. देन नेक्स्ट वन आहे अ परचेस फॉर्म्युलरी सर्व्हिसेस. त्यामध्ये आहे की खरेदी केलेली जी सेवा असेल फॉर्म्युलरी सर्व्हिसेस असेल, हे थर्ड आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे त्यामधील फॉर्म्युलरी प्रिपरेशन ऑफ द फॉर्म्युलरीमधील फिक्सेशन ऑफ रूल्स विच द कमिटी मे यूज टू इव्हॅल्युएट ड्रग्स फॉर ॲडमिशन टू द फॉर्म्युलरी. सूत्रांनी ज्या दिलेल्या औषधांचे मुदतीकरण करण्यासाठी समिती वापरू शकणाऱ्या निर्णयाचे जे किंवा नियमांचे जे निर्धारण आहे त्यामध्ये थर्ड पॉईंट्स आहे इफ द फॉर्म्युलरी इज टू बी प्रिपेअर्ड डिसिजन मस्ट बी टेकन ऑन इट्स कंटेंट इच सेक्शन सच ॲज. त्याच्या कंटेंटवरून त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे प्रिस्क्रिप्शन रायटिंग. सेकंड वन आहे यूज ऑफ ड्रगचा यूज. देन टेबल ऑफ मॅट्रिक वेट अँड ॲपोथेकॅरी अँड हाऊसहोल्ड इक्विव्हॅलंट. थर्ड पॉईंट्स आहे मॅट्रिक वेटचा असेल देन ॲपोथेकॅरी अँड हाऊसहोल्ड इक्विव्हॅलंट्स. देन नेक्स्ट वन आहे टेबल ऑफ कॉमन लॅबोरेटरी व्हॅल्यूज, त्या लॅबोरेटरीच्या कॉमन व्हॅल्यू. देन सेक्शन ऑन कॅल्क्युलेशन ऑफ डोस ऑफ चिल्ड्रनचा डोस कॅल्क्युलेशनचा सेक्शन असेल. त्यानंतर फार्माकोलॉजिकल इंडेक्स असेल. देन सेक्शन ऑफ रिएजंट्स असतील इत्यादी. इफ द फॉर्म्युलरी इज टू बी प्रिपेअर्ड डिसिजन मस्ट बी टेकन ऑन इट्स कंटेंट इन इच सेक्शन सच ॲज. त्याच्यामध्ये काय काय येतं की प्रिस्क्रिप्शन रायटिंग असेल, यूज ऑफ ड्रग असेल, टेबल ऑफ मॅट्रिक वेट्स अँड ॲपोथेकॅरी अँड हाऊसहोल्ड इक्विव्हॅलंट्स असेल, टेबल ऑफ कॉमन लॅबोरेटरी व्हॅल्यूज असतील, section of calculation of dose of children, then pharmacological index, section of reagents, then 4 points of preparation of formulary. त्यामध्ये टाइप ऑफ फॉर्मॅट ऑफ द फॉर्म्युलरी इन दॅट साइज, लूज लीफ और बाउंडेड, प्रिंटेड और मायमोग्राफ.
देन डी पॉईंट एक्सटेंट ऑफ कॅटेगरायझेशन अँड इंडेक्सिंग, त्याचं कॅटेगरायझेशन किंवा इंडेक्सिंग. देन फॉर्म्युलरी अँड ड्रग लिस्ट. देन काय आहे फॉर्म्युलरी अँड ड्रग लिस्ट. त्यानंतर फॉर्म्युलरी अँड ड्रग लिस्टमध्ये आहे फर्स्ट वन आहे फॉर्म्युलरी अँड ड्रग लिस्टमध्ये युजली पीपल यूज these two terms synonymous to each other, but in fact these are not a formulary, consist of a list of therapeutic agent by their generic names followed by the data of various aspects such as strength, form, posology, toxicology, use and quantity to be dispensed, whereas drug list consists of a list of therapeutic agent by their generic names followed by the data on strength and form only. Hence the formulary is more informative publication than the drug. जी फॉर्म्युलर आहे ती मोर इन्फॉर्मेटिव्ह आहे कशाच्या पब्लिकेशन कशाच्या रिलेटेड दॅन द ड्रग फर्स्ट. If a formulary is to be prepared, whether a private formulary of hospital or to subscribe the perpetual drug monograph services such national formulary of India, both the type have their own advantage. त्या दोन्ही टाईपचे ओन ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करणार आहोत आपण प्रायव्हेट फॉर्म्युलरी आणि नॅशनल फॉर्म्युलरी. फर्स्ट पाहूया प्रायव्हेट फॉर्म्युलरी. इट इज प्रिपेअर्ड बाय द हॉस्पिटल्स ओन क्लिनिकल स्टाफ. ही जी प्रायव्हेट फॉर्म्युलरी आहे ती प्रायव्हेट फॉर्म्युलरी कोण प्रिपेअर करतात तर जो त्या हॉस्पिटलचा स्वतःचा क्लिनिकल स्टाफ आहे तो तयार करतो किंवा त्यांनी ते तयार केलेले आहे. देन द इन्फॉर्मेशन गिव्हन अंडर इच मोनोग्राफ इज सब्जेक्ट टू लोकल नीड्स. इट मे इन्क्लूड रिलेटेड क्लिनिकल मॅटर्स. प्रत्येक मोनोग्राफ अंतर्गत दिलेली जी माहिती असेल स्थानिक गरजांच्या अधीन असते, त्यात संबंधित क्लिनिकल बाबींचा समावेशही असू शकतो. देन इट इज पब्लिश इन मोर कन्व्हिनियंट साईज अँड फॉर्मॅट. हे जे आहे फॉर्म्युलरी हे अधिक सोयीस्कर आकार आणि स्वरूपात प्रकाशित केले गेलेले आहेत. देन ड्रग मे बी ॲडेड ऑर डिलेटेड विथ ग्रेटर फ्रिक्वेन्सी. जास्त वारंवारतेचे औषधं जोडली किंवा हटवली जाऊ शकतात या ठिकाणी. हे आहे फॉर्म्युलरी प्रायव्हेट फॉर्म्युलरी. देन नेक्स्ट वन आहे नॅशनल फॉर्म्युलरी. इट इज प्रिपेअर्ड बाय नेशन्स आउटस्टँडिंग क्लिनिशियन्स, फार्माकोलॉजिस्ट अँड फार्मासिस्ट. हे कोण प्रिपेअर करतं की जे आपल्या नेशनचे आउटस्टँडिंग जे क्लिनिशियन आहेत ते क्लिनिशियन्स हे प्रिपेअर करतात किंवा फार्माकोलॉजिस्ट प्रिपेअर करतात किंवा फार्मासिस्ट ते प्रिपेअर करतात. इन इच मोनोग्राफ कंटेन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स, युजेस, टॉक्सिकोलॉजी, पोसोलॉजी, प्रिपरेशन अँड कॉन्ट्राइंडिकेशन. त्या प्रत्येक मोनोग्राफमध्ये काय काय असू शकतं, त्या ड्रगचं फिजिकल नाव असू शकतं, केमिकल प्रॉपर्टीज असू शकतात, त्याचा फार्माकोलॉजिकल रिस्पॉन्स कशा पद्धतीने आहे तो असू शकतो, त्याचे युजेस असू शकतात, त्याचे टॉक्सिकोलॉजी, पोसोलॉजी, देन प्रिपरेशन आणि त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन. सिन्स टू मेनी ड्रग्स आर लिस्टेड, साइज ऑफ फॉर्म्युलरी इज बिग, देन ड्रग आर ॲडेड ऑर डिलीटेड विथ लेस फ्रिक्वेन्सी. लेस फ्रिक्वेन्सीने ते ड्रग ॲड केले जाऊ शकतात किंवा डिलीट केले जाऊ शकतात. Then next one, content of the formulary. The content the content of the formulary depends on completely the content of formulary depends completely on those who are responsible for its publication. कोणावरची डिपेंड्स असतं कम्प्लिटली की जो रिस्पॉन्सिबल असेल कशासाठी, पब्लिकेशनसाठी.
but it is most important to include a section of prescription writing in the formulary which is useful for young physician joining as a trainee. कोणाला युजफुल असेल की जो यंग फिजिशियन असेल जॉइनिंग ॲज अ ट्रेनी स्टाफ. द फॉलोइंग आर द गाईडलाईन्स फॉर द प्रिस्क्रिप्शन रॉंग. ऑल प्रिस्क्रिप्शन मस्ट बी रिटन क्लिअरली इन मेडिकल ऑर्डर विच इंडिकेट्स द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. मेडिकल ऑर्डरनुसार क्लिअरली प्रिस्क्रिप्शन रिटन केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये फॉलोइंग इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे नेम अँड ॲड्रेसेस ऑफ द पेशंट. त्या पेशंटचं नाव आणि ॲड्रेस. देन डेट, प्रिस्क्राईब केलेली डेट. त्याच्यानंतर द मेडिसिन ऑफ प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन. द स्ट्रेंथ ऑफ मेडिसिन प्रिस्क्राईब, त्याची स्ट्रेंथ काय ते. द टोटल अमाऊंट टू बी डिस्पेन्स शुड बी क्लिअरली इंडिकेटेड. किती अमाऊंट डिस्पेन्स केलेली आहे ते क्लिअरली इंडिकेट केलेलं पाहिजे त्याच्यामध्ये. देन द साइन कंटेनिंग इन्स्ट्रक्शन टू द पेशंट शुड बी क्लिअर अँड सिम्पल टर्म. त्याच्यामध्ये साईन पाहिजे लास्टला. इफ रिफिल ऑफ द प्रिपरेशन इज नीड देन हाऊ मेनी टाइम्स शुड बी इंडिकेट. जर त्या प्रिपरेशनची गरज असेल रिफिलची तर त्याच्यामध्ये त्याचा टाईम देन तो इंडिकेट करणं गरजेचं आहे. इफ नॉट प्रिपरेशन विल नॉट बी रिफिल बाय द फार्मासिस्ट. The prescription of narcotic drugs must be indicate the narcotic number of the prescribing physicians and the patient name in addition to above information. All the prescription should be signed by the concerned physician. Concerned physician ने त्या sign केलेलं पाहिजे. Other informative data regarding the laboratory values, tables of calculation of percentage and doses, tables of height and weight and the formulae and such other data that pharmacy and therapeutic committee consider useful must also include in the formulary. हो, हा जो डाटा आहे तो इन्क्लूड केलेला पाहिजे. देन फॉर्मॅट साईज अँड अपीअरन्स ऑफ द फॉर्म्युलरी. फॉर्मॅट साईज आणि अपीअरन्स ऑफ द फॉर्म्युलरी. द फॉर्मॅट ऑफ फॉर्म्युलरी इज मोस्ट इम्पॉर्टंट. हा फॉर्मॅट जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे बिकॉज ऑन इट्स डिपेंड्स द डेली यूज अँड पब्लिशिंग कॉस्ट ऑफ द फॉर्म्युला. त्याच्यावर काय डेली यूज आणि पब्लिशिंग कॉस्ट त्याच्यावरती डिपेंड्स आहे किंवा महत्त्वाचा. त्यानंतर नेक्स्ट वन आहे फॅसिलिटीज. इन दॅट फॅसिलिटीज द हॉस्पिटल फार्मसिस्ट कलेक्ट द फॉर्म्युलेज ऑफ व्हेरियस हॉस्पिटल अँड देन डिसाईड द फॉर्मॅट ऑफ द फॉर्म्युलरी. तो काय करतो फॉर्म्युलरी कलेक्ट करतो हॉस्पिटलमधून आणि त्याचा फॉर्मॅट डिसाईड करतो. आफ्टर द पब्लिकेशन ऑफ द फॉर्म्युलरी 2 कॉपीज नीड टू सेंड टू द अमेरिकन सोसायटी ऑफ द हॉस्पिटल फार्मसी. ज्यावेळेस पब्लिकेशन करू पब्लिकेशन नंतर 2 कॉपीज ह्या सेंड करणं गरजेचं आहे कोणाला अमेरिकन सोसायटी ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्टला. डिपेंडिंग ऑन द लोकल नीड ऑफ द हॉस्पिटल द फॉर्म्युलरी शुड बी पब्लिश स्पेसिफिक साईज so that it will be convenient for use of physician. The formulary of smaller size always be preferred. Smaller size ची जी formulary आहे ती always preferred केली जाते. Then the appearance of the formulary means whether the formulary should be in form of loose leaf or bounded and printed mimeograph. A loose leaf formulary can be kept up to date easily than bound type of formulary requires frequently revision. A loose leaf formulary can be revised easily by inserting and distributing the printed page. In case of bound formulary, many ranges are there from paper to cardboard or plastic or leathers. The national formulary of India is cardboard bound volume. Thank you everyone. Thank you again. In this way, hospital formulary system chapter is over here. The next chapter will be starting next